चला 12व्या खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, प्लीज लवकरात लवकर आपण या. स्ट्राइक एंडला प्रमोद आणि नॉन स्ट्राइक एंडला किशोर. सलामीची जोडी गणेगावच्या वतीने आपण पाहतोय. मॅच लावते सुरुवात आणि गोलंदाज यश. पहिलं पाबपलीचं षटक आहे मॅन्डेटरी. पहिलाच बॉल आपण पाहतोय. यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी वेगाने बीट करत असताना बॅट्समन प्रमोदला पहिल्या चेंडूला डॉट. अत्यंत चांगला सामना आपण पाहूया. शेवटची लढत आहे पहिल्या फेरीतील. त्यानंतर सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड या मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने. या दरम्यान आपण पाहतो लॉफ केलाय चेंडूला. मिड ऑफ वरून आपण पाहतो लॉंग ऑफ कडे शतक सज्ज आहे. तिथे आंबळ्याला एक सिंगल धाव. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. अगदी सलामीची जोडी आपण पाहिली तर प्रमोद आणि किशोर एक अत्यंत चांगला संघ. या विभागातील सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा संघ गणेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर बीड संघ हा देखील एक चांगला दर्जाचा संघ. तिने फॉर्मॅटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या दोन्ही संघाची आपण पाहतोय. कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या मान्यतेने चालू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक दर्जेदार खेळ आपण या क्रीडानगरीमध्ये पाहू. आज या आयोजनामध्ये आपण पाहतोय आमदार चषक 2023चं पर्व. कोलबेटप्पाचा बॉल ड्राईव्ह करत असताना मिडॉनला आपण पाहतोय. तत्पूर्वी लॉंगॉनकडे एक क्षेत्ररक्षक सज्ज. तिथे मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना तीन चेंडू आणि 2 धावा फलकावरती. संयमित सुरुवात, शांत सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम गणेगाव. या दरम्यान आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळेल आणि बॉल चाललाय डीप कव्हरला आणि तिथे शेवटच्या क्षणाला आपण पाहतो पॉज दिला आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न तू मैमा आणि इथे अंपायर सिग्नल अगदी आपण पाहतोय. DRS ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आमचे महेश मोडक वरई महेशजी मोडक यांना विनंती आपण मंचावरती या. आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. पहिले आपण बाउंड्री चेक करू कारण तिथे जर लाईनच्या आतमध्ये असेल तर तिथे सेफ आहे आणि फलंदाज या ठिकाणी पाहिलं जाईल. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली जाते. नॉट आउट हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आपण जर पाहिला तर या ठिकाणी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण जाऊ आणि तिथे चेक केला नॉट आउट आणि एक अत्यंत चांगला डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी. स्टार टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही वाहिनी आमच्यापर्यंत अगदी आपला निर्णय अचूक वेळी पोहोचवत असताना अत्यंत चांगलं काम, क्वालिटी विथ क्लिअरिटी, त्यांचं देखील आपण कौतुक करू या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. गोलंदाज यश, धावसंख्या 4. या दरम्यान आपण पाहतोय कव्हर्सला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा पहिला या इनिंगचा चौकार. एका बाजूला बीड संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गणेगाव. म्हटलं जाताना ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. या दरम्यान कोलबेटप्पाचा बॉल पुन्हा एकदा गलीमधून चेंडू ट्राव्हल झालाय पॉइंट कडे आणि आता इथे मिळतील 2 धावा. जिथे 1 धाव होणं रिस्की होतं तिथे या मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो संघाची धाव संख्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 10 धावा. प्रथम बॅटिंग करते गणेगाव.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रमोद आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. दहा धावा धाव फलकावती आहेत. पहिलं षटक आणि हॅलो 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 चेक हॅलो 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 पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा. थोडंसं व्हॉल्यूम प्लस करा थोडं. चेक चेक हॅलो चेक. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. या ठिकाणी गोलंदाज जाता बॉलिंग ट्रॅकवरती येतात सूरज. षटक क्रमांक 2 मध्ये टीम बीड संघाच्या वतीने हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचे मॅच आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये शॉर्ट टाइम क्रिकेट आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक चांगला खेळ करायचा असतो आणि प्रतिस्पर्धी संघावरती वर्चस्व करण्याचं काम या ठिकाणी करत असणारा हे संघ आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध सर्व ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट या संघांसाठी. जय भवानी क्रिकेट संघ अरवंद यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. पॉइंटला बीट करून चेंडू चालला स्वीपर रिझन मध्ये बॅकफुट लावून आपण पाहतोय. थोडंसं कट केलं आणि या दरम्यान अप्रतिम नजारा बॅटिंग करत असताना किशोरच्या माध्यमातून आपण पाहतोय. अत्यंत चांगला खेळ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये मी सुरुवातीला सांगितलं हा संघ आणि आता एक चांगला सामना बीड संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड. पंचांचा इशारा नो बॉल. अगदी दरम्यान नो बॉल देन फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता पूर्णपणे संधी असेल बॅट्समन किशोरकडे आणि त्या संधीचा फायदा या ठिकाणी करावा लागेल. उघडा डोळे पहा नीट. आता या बॉलवरती असेल फ्री हिट. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक सज्जत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 2 धावा सहजतेने एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. धावा संख्या फलकामध्ये आमचे कुमार भुईर आम्हाला माहिती देत असताना 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत 2 खेळाडू. पुन्हा एकदा यावेळेस सफल झालेत. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आज दरम्यान पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारची नो कॉन्ट्रोवर्सी. कोणत्याही संघावरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची काळजी आमचे पंच घेत असताना आपण पाहतो. मुख्य पंचांच्या भूमिकेत मंदार राणे आणि स्क्वेअर लीगचे पंच आमचे कर्जतचे बाहुबली मानफा मालेगाव राजेश भुईर सर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पानसिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. सरमानाला चेंडू डॉट. धाबा संख्या स्थिर. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे सूरज. एक चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत त्यांनी हाताळली. 5 धावा खर्च केलेत 4 चेंडूमध्ये. स्टील 2 टू गो. या दरम्यान झोन एक बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आणि एक चांगल्या दर्जाचा फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय. अगदी मिस केलंय या बॉलला बॅट्समन किशोरने. सलग 3 चेंडू डॉट. धावा संख्या स्थिर 15 या अंकावरती. या सरमान आपण पाहतोय फटका चांगला आहे. अरे बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. बॅट्समन किशोरच्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार माइटी हिट बिग हिट षटकार.
21 धावा धाव फलकावत आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर 11 धावा. 21. हॅलो 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 गुरुम ग्रामपंचायत वरई विद्यमान सदस्य महेशजी दत्ता मोडक यांचं स्वागत करण्यात येत आहे. आल्या फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डाऊन द बॉल टीपला जाईल. पहिला धक्का लागलाय टीम गणेगाव या संघाला. सरमन आपण पाहतोय आमच्या मंचावरती महेशजी मोडक ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आयोजन कमिटीच्या वतीनं आणि सन्माननीय गणेशजी लोबी आपणास विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2023 मध्ये आलेले सर्व मान्यवर मंडळी, आपणास विनंती, आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. म्हटलं जातं ना कुमार, काही मान्यवरांचं नुसतं येणं नसतं, ते हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. आणि या दरम्यान सर्व मान्यवरांना विनंती, आपण आमच्या मंचावरती या, स्थानपन्न व्हा आणि आमच्या या मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. फलंदाज झाला बाद. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज छोटू आणि बॅट्समन नितेश. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला किशोर, ज्याने षटकार ठोकला मागच्या शेवटच्या बॉलवरती. या सरमान आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन द बॉल, लॉंग ऑफला, टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. सलग लागणारा दुसरा धक्का गणेगाव टीमला. फलंदाज नितेश बॅक. आपण पाहतोय 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. ऑन हॅट्रिक बॉल षटक क्रमांक 3 मध्ये आणि बॅट्समन निमेश. कदाचित आपण पाहतोय इथून कमबॅक केलं जाईल टीम बीड संघाच्या वतीनं. ऑन साइडला फटका चांगला आहे. वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा प्रचंड ताकदीचा वापर. टायमिंग होईल प्रॉपर आणि बॉल करतो हवाई सफर. असून एक दर्जेदार बिगिट षटकार. टायटल सॉन्ग आमदार चषक आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आहेत आणि त्यांच्या वतीने आपण पाहतो ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज छोटूचा. सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले, त्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. त्यानंतर फुलटॉस चेंडू, खराब चेंडूचा करपूस समाचार घेतला तो बॅट्समन निमेशने. षटकार आला आणि आता मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय या मॅचमध्ये. खोलवटापाचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसरा धाबेचा प्रयत्न, कॉलिंग चांगली आहे आणि याच दरम्यान इथे मिळतील 2 धावा. अगदी आपण पाहतो वेळ घेतला जिथे फिल्डिंग करत असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलतील फेकतील दरम्यान या 2 धावा. सातत्याने प्रत्येक क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया महत्वाच्या कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, आणि अत्यंत 4 क्रिया महत्वाच्या असतील तर मात्र एक चांगल्या दर्जाचं 100% कमिटमेंट तुम्ही आपल्या संघाला देऊ शकता. गोलंदाज आपण पाहतो छोटू, कमालीची गोलंदाजी आहे.
या सरमानावर पिच बॉल फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला वाडीस लॉंग ऑन. काऊ कॉर्नरला बीट करून सीमारेषे पलीकडे एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 4. कुमार तर पहिल्या षटक यशने हाताळलं, ज्यामध्ये 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सूरजने 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा, म्हणजे एकंदरीत 33 धावा 11च्या सरासरीने. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी धुळे साहेब, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वरई, या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आपण आमच्या मंचावरती यायचं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. 33 धावा 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना गणेगाव संघ, बीड संघाच्या अगेन्स्ट हा संघ आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीची बॅटिंग करेल. आज दरम्यान अनेक मान्यवर आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून अनेक मान्यवर आमच्या या मंचावरती विराजमान झालेत आणि आता आज आपण पाहतोय स्पर्धेचा पहिला दिवस, सलग 4 दिवस चालणारी शृंखला आमदार चषक 2023. शेवटचा अंतिम बॉल आणि आता आपण जर पाहिलं तर अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह एक सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने 34 धावा 34 धावा. मैदानाच्या चौफेर बाजूने भगवमय वातावरण अगदी आपण पाहतोय. शिवसेनेचं हे दमदार आयोजन. शिवसेना म्हटलं तर शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला हा शब्द. या सन्मान आपण पाहतो बादशी आतली कडा, चेंडू कव्हर्स मध्ये, शॉर्ट कव्हरला शतरक्षक कव्हर पॉइंटला सज्ज, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतो चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक सिंगल धाव. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 6 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 2 चेंडू आपण पाहिलं तर सिंगल आलेत आणि आता शेवटचे अंतिम 4 चेंडू स्ट्राईक एंडला सलामीवीर फलंदाज किशोर. या दरम्यान आपण पाहतोय कबसला फटका एक्झिक्यूट केलाय, तिथे शतरक्षक सज्ज अजून एक सिंगल ऍड होईल. धाव फलकावरती आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना गणेगाव संघ. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अर्थातच चौथा सामना आपण पाहतोय, चौथी मॅच आपण पाहतोय. तदनंतर सेकंड राऊंड सालोक संघ पुढे सरकलाय आणि चालू सामन्यातील विजेता संघ सालोक संघासमोर फाईट करेल या मॅचमध्ये. या दरम्यान आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु या ठिकाणी मिळेल सिंगल धाव. लेग बाईस पंच दर्शवतात मंदार राणे सर, स्क्वेअर लेगचे पंच आमचे राजेश भोईर सर. दोन ऑफिशियल आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगली कामगिरी. सलग 4 दिवसामध्ये तुम्हाला या रगरगत्या उन्हामध्ये खेळाचं उत्तम न्याय देण्याचं काम आमचे ऑफिशियल करतील आणि अत्यंत महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. धाव संख्या धाव फलकावरती एकंदरीत 37 धावा. म्हटलं जातं ना कठीण रोल नेहमीच बेस्ट ऍक्टरला मिळतो आणि तो कठीण रोल आमच्या आता पंचांना मिळालाय आमदार ट्रॉफी मध्ये. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा कव्हर्सला आपण पाहतो शतरक्षक सज्ज. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतो या ठिकाणी हा देखील बॉल आपण पाहतो सिंगल आली आणि आता 5 बॉल मध्ये फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे तब्बल 38 धावा. शेवटचा अंतिम बॉल आणि आता शेवटच्या अंतिम बॉल वरती आपल्याला पाहायचंय निमेश शेवट गोड करेल की गोलंदाज या ठिकाणी योगेश. या षटकाची सांगता अगदी आपण पाहिले तर व्हाईट बॉल अंपायर सिग्नल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, तिथे मिळेल धाव अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 39 या अंकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल चौकार, षटकार, सिंगल की डबल की विकेट की डॉट बॉल याचं गुपित यामागे लपलेलं आहे. या दरम्यान इथे झाली आहे कीपर कडून चूक आणि आपण पाहतोय धाव इथे अंकित होईल का, परंतु अवांतर धाव आणि आता रनआउट साठी DRS
जाऊया आमच्या स्टार टेनिस क्रिकेट .in या वाहिनीकडे आमच्या टेक्निकल रूममध्ये, जिथे सज्जत ऑफिशियल अपडेटर आणि आमच्या तिसरे पंच असतील आणि आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्स या ठिकाणी पडताळणी करतील. नॉट आउट म्हणजे 1+1 बाय 1 गेट 1 फ्री मिळतील या 2 धावा. टीमची टोटल 41. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या अंतिम बॉलसाठी किती स्ट्रगल करावा लागतो म्हटलं जातं ना, की आजचा स्ट्रगल उद्याचं गुगल. आणि या मासमध्ये आपण पाहतो शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज योगेशचा. याच दरम्यान पुन्हा एकदा पाठला केला जातोय, स्पॉटकडे बघत राहिले आणि याच दरम्यान हा देखील चेंडू अतिरिक्त आपण पाहतोय. व्हाईट बॉल. अगदी सलग 3 चेंडू. दिशा जर बदलली तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि या मॅच मध्ये तसं काही घडेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 42 धावा. शेवटचा अंतिम बॉल अजूनही येणं बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला सलामीवीर फलंदाज किशोर. या दरम्यान आपण पाहतो पाठीमागे बॉल कन्व्हर्ट करायचा होता, परंतु चेंडू गरंगळत राहिलाय. मिळेल एक सिंगल धाव आणि शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो ज्यावरती आली सिंगल बासमन किशोर साठी आणि टीम गणेगाव संघासाठी. धाव संख्या फलकावती 43-44 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय टीम बीड संघासमोर. येणारी 24 बॉल 44 धावांची गरज असेल विजयासाठी बीड या संघाला. डीजे थँक्यू डीजे. आणि या सन्मान आपण पाहतो या सन्माननीय दीपकजी धुळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी राजेशजी मोडक यांना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण दीपकजी धुळे यांचा यथोचित मान सन्मान या आमच्या मंचावरती करायचा आहे. 44 धावांचं आव्हान आहे 24 बॉल मध्ये आणि या 44 धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम बीड की या धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल संघ गणेगाव हे आपल्याला पाहायचे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जिथे बॅट आणि बॉलचं युद्ध रंगतंय.
आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा जी ती स्पर्धा आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ अरवंत यांच्या वतीनं चालू असेल हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा पहिला बॉल भन्नाट वेग अगदी आपण पाहतोय कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक एंडला बॅट्समन रुपेश पहिला चेंडू आला डॉट अक्षरशः डॉमिनेट करत असताना ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रमोदची भन्नाट वेग मेरिट नुसार गोलंदाजी ते करतायत मॅन्डेटरी पाबपेच्या षटकामध्ये या दरम्यान लाईन चांगली आहे पुन्हा एकदा बॉटम पाडच्या मधोमध संधी होती बॅट्समन रुपेशकडे परंतु इथे ती गमावली अगदी आपण पाहतोय लोअर फुलटॉचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे बॅटवरती व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही म्हटलं जातं ना कुमार संधी प्रत्येकाला असते परंतु चात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे हातातून निसटली की पुन्हा संधी मिळत नाहीये या दरम्यान ऑन साईडला फटका चांगला आहे अगदी मिस्टामिंग स्ट्रोक फलंदाज होईल बाद टीपला जाईल संपलाय खेळ पहिला धक्का लागत असताना बी टीमला रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन गोलंदाज प्रमोदचं चांगली गोलंदाजी करतात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फटकासाठी जागा बनवायची होती वटक फलंदाज या ठिकाणी बाद होईल सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय अंपायर सिग्नल एस इट इज आउट परंतु इथे चेक केलं जाईल ही बॅट कट की या ठिकाणी बॉडीला स्पर्श करून बॉल पाठीमागे चाललाय दूध का दूध पाणी का पाणी स्टार टेनिस क्रिकेट ही वाहिनी या ठिकाणी करेल आणि आता आमच्या टेक्निकल रूम मधून डिसिजन येईल एस इट इज नॉट आउट बॉडीला स्पर्श करून हा बॉल अगदी पाठीमागे चालला असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सॉफ्ट सिग्नल आपण पाहिलं तर पार सिग्नल आउट होता परंतु इथे सुरक्षित असेल आमचे फलंदाज ऋषिकेश डॉट बॉल जरूर असेल उत्साह जास्त पाहायला मिळाला आत्मविश्वास थोडस कमी होता आणि या दरम्यान आपण जर पाहिलं तर एकही धाव नाही आहे काय कमालीचं षटक हाताळलंय गोलंदाज प्रमोदने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न गॅपशॉट सिलेक्शन भाग मिल्का भाग अशी परिस्थिती असताना आपण पाहतो पाठमोरा स्थितीमध्ये इथे धावा मिळतील 2 आणि या 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतोय 5व्या बॉलवरती संघाचं बस स्वतःचं अकाउंट
या ठिकाणी ओपनिंग करत असताना बॅट्समन ऋषिकेश धावा येतात 2 आणि आता आपण पाहिलं तर 44 धाबांचा हा संघ पाठलाग करतोय. दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात जरी अडखळत असेल तरी स्वप्न या स्पर्धेमागील भरपूर मोठी आहेत हे दाखवून देत असताना टीम बीड पुन्हा एकदा आपण पाहतोय इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून चिरून फाडत बॉल सीमा पार धावा मिळतील 4. टोटल उभी केली आहे आणि आता त्या फायटिंग टोटलचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 18 बॉल 38ची गरज. गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे. पहिला बॉल बाची कडा पाठीमागे झाली आहे चूक अस्थिरक्षकाकडून तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये नितीश जे सज्ज आहेत. 17 बॉल 38 धावांची गरज या मॅच मध्ये. एक बॉल इथून आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल आणि समीकरण थोडस चेंजेस समीकरणामध्ये आपण पाहू या मॅच मध्ये. याच दरम्यान आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आहे. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑन वरून तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. संजीवनी देण्याचं काम या मॅच मध्ये होत आहे. बॅट्समन ऋषिकेश आणि त्याच्या साथीनं बॅट्समन खंडूला आपण पाहतोय आणि आता ऋषिकेश ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर एक चौकार आलाय. सुरुवात अत्यंत चांगली त्याला करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अत्यंत चांगला खेळ जर राहिला तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकलेलं पाहायला मिळेल. जर इथून हा संघ बॅकफुटला गेला तर या स्पर्धेतून आपलं अस्तित्व नाहीसं झालेलं देखील पाहायला मिळेल. या दोन बाजू जय पराजय एकच नाणं आणि नाण्याच्या दोन बाजू आपण पाहतोय. परंतु एखाद्या संघाला हसताना आम्ही पाहू तर एखाद्या संघाला रडताना देखील आम्हाला पाहायला मिळेल. कारण हा सामना नॉकआउट डू ऑर डाय ची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. फटका चांगला आहे. फटक्यासाठी जागा बनवली आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये इष्टांच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक सज्ज तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 9 धावा. संघर्ष करावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य बदलेल आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न या मॅच मध्ये करावे लागेल ते बीड संघाला. सुरुवातीला चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. गोलंदाज प्रमोद ज्याने अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी प्रस्थापित केली महत्वाची. परंतु आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत गोलंदाज नितीश. अवघ्या 3 बॉल मध्ये 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी वाखडण्याजोगी स्पेल. 44 धावांचा आव्हान ठेवण्यात आलंय. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅट शेतीकडा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. कॉलिंग चांगली आहे. एकच धाव मिळेल. ॲक्युरेट फेकी आपण पाहतोय अगदी अस्थिरक्षकाकडे तोपर्यंत सिंगल धाव. सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि आता एका चौकाराचा कुमार या इनिंगचा अपवाद वगळला ना ऋषिकेशचा तर एकही मोठा फटका अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही.
याचं कारण की प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी ठरणारी गोलंदाजी काय गोलंदाजी करतायत गणेगाव संघाचे गोलंदाज नितेश आणि त्या अगोदर गोलंदाज प्रमोदचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय हस्तिरक्षक गॅदर करेपर्यंत इथे मिळाले एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात सिंगल डबलने जरी धावसंख्या पुढे जात राहिली तरी गणेगाव संघाला काही फरक पडणार नाही हेच या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि आता याच दरम्यान आपण जर पाहिला तर गोलंदाज नितेश शेवटचा अंतिम बॉल अद्यापर्यंत त्याने देखील 5 धावा खर्च केल्यात शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडला ऋषिकेश मोठा फटका आला तर कमबॅक करेल या मॅच मध्ये परंतु याच दरम्यान चेंडू पडल्यानंतर फ्लाय झालाय फुलर लेनचा हा बॉल अत्यंत चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू पडल्यानंतर जणू काय फ्लाय झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला संपन्न झालं आणि शेवटचा अंतिम बॉल डॉट आला 11 धावा धावफलकामध्ये 44 धावांची गरज म्हटलं तर आता 12 बॉल आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये सामना स्पीडअप करायचं कारण अजून या 2 मॅचेस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत बरोबर 3:45 होतात आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या फेरीतील हा शेवटचा 23 7 बॉल आता 21 धावांची गरज या मॅच मध्ये ऑन साइडला पण पाहतो अलंग द कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतो लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल तब्बल 25 धावा आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 19 धावांची गरज आहे ती बीड संघाला मॅच जिंकण्यासाठी आमदार चषक 2023 चे दैदीप्यमान पर्व आपण पाहतो एन्जॉय करतो आणि अतिशय दर्जेदार स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे आणि अतिशय दर्जेदार लढत आपण एन्जॉय करतोय एका बाजूला गणेगाव तर दुसऱ्या बाजूला बीड संघ कर्जत नगरीला बिलॉंग करणारे हे 2 मातब्बर संघ आहेत आणि त्यामध्ये चालू असेल हा अतितटीचा सामना जिथे जे कुरुक्षेत्र आहे आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये जिथे बॅट आणि बॉलचं युद्ध रंगतंय आपण पाहतो एका बाजूला 6 बॉल आणि आता 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे पंचांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका कारण आता आपल्याला अजूनही 2 ते 3 सामने कव्हर करायचे आहेत हे लक्षात असू द्या सहा बॉल 19 धावा 6 बॉल असं समीकरण आता या मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय संघर्ष करावा लागेल विनंतीची पराकाष्ठा दोन्ही संघ आपण पाहतो जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात एखाद्या संघाला इथून धावा डिफेंड करायचे एखाद्या संघाला धावा चेस करायचे परंतु या षटका गणिक मागे काय लपलंय हे देखील आपल्याला पाहायचं आहे गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती संदीप ज्याचा वापर अगदी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये करण्यात आलाय चला जास्त वेळ घेऊ नका टीम गणेगाव संघाला विनंती राहील कारण आता आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत 5 मिनिटाचा एक षटक असतं आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं म्हणजे 1 इनिंग या ठिकाणी कंप्लीट करायची आहे हे नियम्स ऑन साइडला फटका चांगला आहे खेळेकडे स्ट्रोक जसा बॉल आला वेगाला प्रत्युत्तर देत असताना बॉल सीमा पार हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल दर्जेदार विकेट षटकार
बॅटची कडा पाठीमागे आपण पाहतोय टिपला गेला झेल वड कॅच आणि आपण कदाचित आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाली आहे अगदी पुढामध्ये पडलेला हा चेंडू आपण पाहतो परंतु इथे कदाचित असं आनंद आपल्याला पाहायला मिळाला की हा झेल सहज टिपला गेला परंतु इथे धाव चीजच्या रूपानं कदाचित आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागेल आणि ते ऋषिकेश माघारी परतात फलंदाज बाद. सर अजून काही थँक्यू 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 डीजे थांबायचं थोडंसं कारण आता पंच काही डिसिजन या ठिकाणी DRS ऑपरेशन पंचाच्या वतीने घेण्यात आलाय की हा झेल टिपला आहे की नाही एक क्षणचित्र आमच्या कॅमेरामॅन यांनी कैद केलंय हे पाहूया आपण DRSच्या माध्यमातून आणि आता जर कदाचित झेल टिपला असेल तर बासमन हनुमंत बाद होईल आणि जर तो टिपला नसेल तर रनआउट ऋषिकेशला माघारी परतावं लागेल. हे चित्र आहे स्पष्ट होईल काही क्षणात StarTennisCricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आणि आता आपण हे पाहूया हे दृश्य या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये. फलंदाज रनआउट असेल म्हणजे तिथे सॉफ्ट सिग्नल जो डिसिजन होता अंपायर्स अतिशय चांगला निर्णय आपण पाहतोय घारीच्या नजरेने या ठिकाणी निहाळलं जातं आणि आता आपण पाहतोय इथे झेल अगदी एक टप्पा घेत टिपला गेलाय हे दृश्य 4 बॉल आणि आता गरज आहे 13 धावांची. स्ट्राईक एंडला सूरज. चला साहेब आपण या ठिकाणी स्पीडअप करू कारण आता या मॅचसाठी तब्बल 1 तासापेक्षा जास्त उशीर झालाय. राऊंड विकेट या दरम्यान आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर येतोय शरीरापासून भरपूर दूर होता हा चेंडू आणि आता अगदी अवांतर धाव इथे मिळत्या. एक धाव इथे महत्वाची या मॅच मध्ये. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. एकात 2 मोठे फटके या मॅचला फिनिश करू शकेल टीम बीड संघ परंतु एकात 2 चेंडू डॉट आले तर प्रेशर क्रिएट. या दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत तिथे झेल ड्रॉप आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव. सामना अतिशय चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा सामना आहे. एका बाजूला गणेगाव तर दुसऱ्या बाजूला बीड संघ जिथे गरज होती 6 बॉल तब्बल 19 धावांची जिथे समीकरण षटकार आल्यानंतर बदललं गेलं 5 बॉल 13 धावांची गरज असताना आता समीकरण आपण पाहतो येणारे 3 बॉल आणि विजयासाठी तब्बल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. राऊंड विकेट संदीप. पुढे एकदा आपण पाहतो लाभ करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ ला फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी उशीर आली आहे. धावा इथे मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतोय पुढे सरकते 44 धावांचा आव्हान असताना पॉइंट शॉट 1च धाव मिळेल म्हणजे दुष्काळात 13वा महिना या ठिकाणी आपण पाहतोय. 34 धावा फलकावती 10 धावांची गरज. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बासमन हनुमंत ज्याने षटकार दाखवला पहिल्या बॉलवरती त्याला मात्र 2 फटके मोठे लगवायचे या मॅच मध्ये. जर जिंकायचं असेल तर तेच प्रयत्न याला करावे लागतील. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाही कारण 2 बॉल मध्ये हव्यात धावा 10. गोलंदाज संदीप इथून या धावा कशा पद्धतीने थांबवेल हे देखील पाहणं गरजेचं. विकेट करण्याचा प्रयत्न आणि आता फटका फसलाय. कॉट हँडबॉल फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम बीड संघाला
ची गोलंदाजी हा जबरदस्त शेवटचा अंतिम बॉल आणि आता आपण पाहतो हा सामना जिंकलाय अगदी सहजतेने टीम गणेगाव या संघाने. वेल प्लेड टीम गणेगाव, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक.